माय गेली नाही कुणाची, नरेंद्र मोदीची, देवेंद्र फडणवीसची तिथे पैसे रोखायला हो. आणि कसं एक लक्षात घ्या, एखाद्या आमदाराला अडवता येतं हो, विरोधी पक्ष नेत्याच्या संस्थे. हॅलो, हा भाऊ, भैया धनंजय बोलतो. भैया एक माझी विनंती होती, सांगा ना. तुम्ही आपण एकत्र येऊ. बरोबर, तुम्ही ऐका काय, शेवटी तुम्हाला भविष्य आहे. आणि हॅलो, कदाचित तुम्हाला माहित नसेल माझे सीएमचे काय संबंध आहे. नाही आपले आहेत. माय गेली नाही कुणाची, नरेंद्र मोदीची, देवेंद्र फडणवीसची तिथे पैसे रोखायला हो. आणि कसं एक लक्षात घ्या, एखाद्या आमदाराला अडवता येतं हो, विरोधी पक्ष नेत्याच्या संस्थेला त्यांना अडवता येत नाही. कारण त्यांचं असं होतं. बरोबर, आपण सगळीकडेच आपण मी सगळे म्हणजे त्या सभागृहात मी काहीच सुरू देत नाही पुन्हा सत्ताधाऱ्यांचं. बरोबर बरोबर. त्यामुळे ते माझा नाद करीत नाहीत भैया. माझं ऐका तुम्ही कन्व्हिन्स व्हा. पैसे तुम्ही नुसते अमाऊंट सांगायची तेवढी आणून द्यायची. बरोबर. आता मी परळीची नगरपालिका चालवली का नाही, एका वेळेस मी 150 कोटी रुपये आणले आणि कुठं रोखले. बरोबर. पण हे यांचं खातंही आमच्या बहिणीचं किती दिवस राहील ग्राम. हा बोला. भाऊ गंगाखेडून बोलतो, राधिका मेडिकल. बोला. परळीला माल आणायला तो इथं आलेली गाडी, मला 2-3 काट्या. काय नव्हती तुम्हाला माल आणायला परळीला यायची? कशाला आलतात माल आणायला परळीला? आमचं मेडिकल नाट्यावश्यक मध्ये. हा, मग कोणी मारलं? इथं पोलीसवाले कोणी माहित नाही, पण मध्ये ऑनलाईन परमिशन. ऑनलाईन परमिशन काढलं नाही काय माहिती. मोबाईल घेतला नाही पुन्हा मारते ना तुम्ही मला. अरे दे ना फोन. बरोबर. नाव काय माहित नाही. 3 स्टार आहेत बघा. अरे दे बाबा फोन. 3 स्टार असो 4 स्टार असो दे. सर साहेब फोन, डीएम साहेब फोन बोला. हॅलो, धनंजय मुंडे. जैन सर बोला. याला डीएम म्हणतात. अच्छा. नाही मला वाटलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. नाही सर, मला वाटलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट राहुल रेखावर असं म्हणत. अच्छा. डीएम बोलतो म्हणून. नाही ठीक आहे, सॉरी सर. आपलं नाव सांगता का साहेब? प्रमोद काळे सर. कोण? प्रमोद काळे सर. प्रमोद काळे. प्रमोद काळे. किती दिवस झालं तुम्ही जाणून इथं? सर 1.5-2 महिने झाले सर. कुठल्या पोलीस स्टेशनला जाण्यात? ग्रामीण. मला ओळखीत असताना मी गरीब माणूस आहे धनंजय मुंडे. नाही सर, नाही मी नवीन आहे इथं, मला माहित नव्हतं. आणि मला वाटलं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे आमचे डिप्टी कलेक्टर सर. नाही, ते गरीब पोरग आहे. त्याचं गंगाखेडला मेडिकल आहे. ठीक आहे सर, काय प्रॉब्लेम. ओके त्याला मारलं तुम्ही राव. आता मेडिकल लोकांना सर इथं कॅमेरा सर्टिफिकेट बघा. कॅमेरा लावलेत. मी सुद्धा लाईव्ह कॅमेरा बघतो. हर्षद पोद्दार आणि धनंजय मुंडे लाईव्ह कॅमेरे बघतो तुमच्या परळीतल्या चौकातली. ओके सर. का आम्हाला कळत नाही? याला 24 वर्ष मी राजकारण करतो परळीतलं. सर त्यांच्याजवळ ते ऑनलाईन नव्हतं ना सर. ऑनलाईन केलं होतं ना. ऑनलाईन नव्हतं ना बाबा. समजा ठीक आहे, समजून घ्या ना. ठीक आहे. गरीब मेडिकलवाला आहे छोटा. लहान सहान लोकांना मदत करतो. नरेंद्र मोदीची, देवेंद्र फडणवीसची पैसे रोखायला. आणि कसं एक लक्षात घ्या, आमदाराला अडवता येतं. तुम्ही फक्त हॅलो. नाही सर, तसं नाही सर. पुढे कुणाची हिंमत आपण एकत्र तसं नाही सर, तसं काहीच नाही. तुम्ही ऐका, सांभाळून घ्या. जी गरीबाला मदत करताना तुम्हाला भविष्य गरीबाला मदत करताना कदाचित तुम्हाला माहित नसेल माझे माय गेली नाही कुणाची, नरेंद्र मोदीची, देवेंद्र फडणवीसची तिथे पैसे रोखायला. कसं एक लक्षात घ्या, एखाद्या आमदाराला अडवता येतं मदत करतात ना, त्यांना विरोधी पक्ष नेत्याच्या संस्थेला त्यांना अडवता येत नाही. कारण त्यांचं असं होतं. तुम्हाला ऑनलाईन चालू केले, चालू केलंय, व्यवस्थित आहे. त्यामुळे ते माझा नाद करीत नाही. माझं ऐका, तुम्हाला ती आधी कन्व्हिन्स व्हा. तुम्ही अमाऊंट सांगितलं तेवढ्या त्याला मी परळीची नगरपालिका चालवली. एका वेळेस मी 150 कोटी रुपये आणले आणि कुठं रोखले. बरोबर. पण हे यांचं खातंही आमच्या बहिणीचं किती दिवस राहील ग्रामविकास हे तुम्हाला मी सांगतो. काही खरं नाही. याच्या पुढे कसं काय घडतं हे आज कसं आपल्याला सांगता येणार नाही. बऱ्याच जवळ व्हायला लागलं वरच्या लेवलवर. त्याच्यामुळे आता समजून घ्या. तुम्हाला सगळं बघायचं आहे. आणि सगळ्यांनी खाली काम केलं तर आम्ही आपलं बोंबलं फिरतो वर राज्यात घोडे लावीत सगळ्याला नावाचे. आणि खाली बघा सगळं. खाली आम्हाला बघायची वेळ येऊ नका. तुम्ही बघा सगळं. सगळ्यात मोठं म्हणजे तुम्हाला